सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी, माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. त्यातही जेव्हा 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासात म्हणजेच पुरुषोत्तम मासात पौर्णिमा येते, तेव्हा तिचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व तर 1000 पटीने वाढते. हा दुर्मिळ योग भगवान विष्णू आणि धनलक्ष्मीच्या अद्भुत कृपेने जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. अधिक मासाची पौर्णिमा ही केवळ धार्मिक कर्मापुरती मर्यादित नसून या दिवशी केलेले काही सोपे ज्योतिषी उपाय तुमच्या नशिबाचे दार देखील उघडू शकतात. आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करणे याला देखील खूप महत्त्व आहे. आपण माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची सेवा तर पौर्णिमेच्या दिवशी करतच असतो, पण आपण कुलदेवीची ओटी भरणे याला देखील महत्त्व आहे. आपण जर कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. तसेच कोणतंही संकट हे आपल्यावरती येत नाही. आपण जिथे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे जाऊन देखील आपण ओटी भरू शकतो, पण आपल्याच्याने ते शक्य होत नाही. त्यामुळे आपण घरच्या घरीच कुलदेवीची ओटी कशी भरावी, तसेच मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी, तसेच ओटीमध्ये साहित्य कोणतं असणं गरजेचं आहे, त्याचसोबत या पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. कारण की भरपूर वेळा आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे कष्टाचे पाहिजे त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही. आपण एखादं घर बघत असतो तर त्या घरामध्ये ऑलरेडी श्रीमंती असते, पण तरी पण त्या घरामध्ये प्रगती होत असते, मुलांची प्रगती होते आणि पैसा देखील येत असतो. तर त्या घरामध्ये कुलदेवीची सेवा ही पौर्णिमेला केली जाते. तर आपण देखील कुलदेवीची सेवा पौर्णिमेला करायची आहे. तर कोणत्या सेवा कराव्या, कोणते उपाय करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तसेच तुमच्या कुलदेवीचं नाव देखील जरूर लिहा, जेणेकरून आपल्याला देखील आपल्या कुलदेवीचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहींना पौर्णिमेला ओटी भरणे शक्य नसेल, तर अशा महिलांनी अगदी तुम्ही या अधिक मासामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही शुक्रवारी कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालेल. अगदी तुम्ही घरच्या घरी देखील ही ओटी भरू शकता. आता ही ओटी कोण भरू शकतं, तर घरातील कोणतीही महिला ही ओटी भरू शकते. सुवासिन महिलांनी ओटी भरायची आहे. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी भरता येणार नाही. वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील ही पौर्णिमा तिथी 30 मे रोजी सकाळी 11:57 सुरू होईल आणि 31 मे रोजी दुपारी 2:14 समाप्त होईल. उदय तिथीनुसार ज्येष्ठ अधिक पौर्णिमा रविवारी 31 मे रोजी असणार आहे. आता आपण कुलदेवीची ओटी कधी भरू शकतो, तर तुम्ही अगदी रविवारी भरली तरी पण चालणार आहे. अधिक मास हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे फळ इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते, अशी श्रद्धा आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या प्रत्येक सत्कर्माचे फळ अनेक पटीने मिळते. या पवित्र दिवशी गंगेत स्नान करणे, भगवान विष्णूंचे सत्यनारायण रूपाची पूजा करणे, उपवास करणे, दानधर्म करणे आणि भक्तिभावात लीन होण्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभते. पौर्णिमेचा चंद्राशी थेट संबंध आहे आणि चंद्र मन आणि भावनांचा कारक मानला जातो. म्हणूनच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मन शांत होते, सकारात्मकता वाढते आणि आध्यात्मिक जाणीव प्रगल्भ होते. धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की अधिक मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. या दिवशी मनोभावे केलेले दान, नामस्मरण आणि साधना माणसाला मोक्षाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाते. या अधिक मासाच्या पौर्णिमेला अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. भुकेल्यांना अन्न देणे आणि गरिबांना मदत करणे हीच खरी ईश्वर सेवा मानली जाते. आता ज्या दिवशी आपण ओटी भरणार आहोत त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. तसेच त्यासोबत अंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे. लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही, कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य आपण करत असतो तेव्हा काळा रंग आपण वर्ज्य करत असतो. आता आपल्याला देवपूजा करायची आहे. प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावरती लाल कपडा हा ठेवायचा आहे. नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावर
त्यावरती ठेवायचं आहे किंवा कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती जरी ठेवली तरी पण चालेल. आपण कुलदेवीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तसेच तुळशीजवळ देखील आपण दिवा लावायचा आहे. तसेच ही सेवा करत असताना आपला मुख्य दरवाजा, खिडक्या उघड्या ठेवायचा आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आता आपण घरी ओटी कशी भरायची ते बघूया. आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, अखंड अक्षता अर्पण करायचे आहे. तसेच आपण या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे. मखाण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीर बनवू शकता किंवा तुम्ही अगदी खडी साखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल. पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचं आहे. घरातील अगदी तुम्ही जे काही बनवता ते ठेवलं तरी पण चालेल, फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा. त्यामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश नसावा. याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे. मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे. मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची, नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता. शक्यतो तरी शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा, कारण की हिरव्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण जी काही साडी घेत असतो तर तिला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो, पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला ही ओटी भरायची आहे. मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गहू. जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो, पण जर गहू नसेल तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता. आपण नारळ देखील घ्यायचा आहे. नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा, असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते. त्यामुळे आपण भरलेलाच नारळ घ्यायचा आहे. तसेच आपल्याला एक बदाम, सुपारी, खोबरं, खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहे. त्यासोबत आपण हे हळकुंड देखील घ्यायचं आहे. शक्यतो तरी आपण घेताना लेकूरवाळी हळकुंड ही घ्यायचं आहे. जेव्हा पण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळालं तर आवर्जून तेच हळकुंड तुम्ही घ्यावे. म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखी एक दुसरा एक छोटासा कोंब फुटलेला असतो, त्याला लेकूरवाळी हळकुंड असं म्हणतात. त्यानंतर आपण एक फळ घ्यायचं आहे. मग सिजनेबल कोणतंही फळ तुम्ही घेऊ शकता किंवा जर 5 फळे घेणे शक्य असेल तर 5 फळे घेतली तरी पण चालेल. तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत, मग खारीक असेल, खोबरं असेल, तर याला कीड लागलेली नसावी, ते स्वच्छ आपल्याला घ्यायचं आहे. आपण गजरा किंवा मेणी देखील घेऊ शकता. ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचं आहे. किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुले घेतली तरी पण चालेल. मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा सफेद रंगाची फुले घेतली तरी पण चालेल. आपल्याला त्या ओटीवरती दानदक्षिणा ठेवायची आहे. मग 11 रुपये किंवा 51 रुपये तुम्ही दानदक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता. आपण 6 हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे. आता या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेच्या बांगड्या घ्यायच्या आहे आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्या, कारण की हे जे काही ओटीचं सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही. मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या मोठ्या 6 बांगड्या घ्यायच्या आहे. आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे 16 शृंगाराचं साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता. मग टिकली असेल, नीलपेंट असेल, इतर काही वस्तू असतील, 16 शृंगाराच्या वस्तू असतील, मग नथ असेल, जोडवी असेल, तर या वस्तू देखील तुम्ही घेऊ शकता. पण 16 शृंगाराचं साहित्य घेणं जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल. मग एक टिकलीचं पॉकेट घेतलं तरी पण चालेल. पण आपल्याला ते 16 शृंगारांपैकी एक साहित्य आपल्याला ओटीमध्ये हे घ्यायचंच आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचं आहे. आता तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असं म्हटलं तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल. किंवा जर ते शक्य नसेल तर तुम्ही 2 विड्याची पाने घ्यायची आहे आणि 2 सुपारी घ्यायची आहे. आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे. आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षता या ठिकाणी ठेवायच्या आहे, कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर अक्षता त्या पूर्ण करतात असं म्हणतात. मग अक्षता या अखंड असाव्या. आता जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेने त्या ओटीवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे. आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. मग जी पण तुमची कुलदेवी असेल, मग रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो, आपण म्हणायचं आहे हे कुलदेवी.
मी तुझी ओटी भरत आहे, या ओटीचा तू स्वीकार कर. या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर, पण या ओटीचा स्वीकार कर, असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे. तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये गृहीत धरायचं आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे. आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे. माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे. तसेच माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे. आता या ओटीच्या साहित्याचं काय करायचं असा सर्वांनाच प्रश्न पडतो. तर हे जे काही ओटीचं साहित्य आहे तर ते तुम्ही जेव्हा पण देवीच्या मूळ स्थानावरती जाल तर तेव्हा तुम्ही तिथे कुलदेवीची ओटी या साहित्याने भरू शकता. पण काही वस्तूंना खराब होत असतात तर त्या वस्तू तुम्ही वापरल्या तरी पण चालेल किंवा अगदी जी काही साडी आहे, ब्लाऊज पीस आहे तर त्या वस्तू कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेल्यावरती तुम्ही तिथे ओटी भरू शकता. तसेच अगदी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एखाद्या महिलेला घरी बोलवायचं आहे, तिचा मान सन्मान करायचा आहे आणि तिला देखील हे ओटीचं साहित्य देऊ शकता. यामुळे देखील माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.